बघू शकता नजारा किती सुंदर आहे. इकडे धबधबा आहे हा बघा. इकडे आहे बघा. इकडे आहेत खंडाला येथील फेमस 2 धबधबे. हा बघा खतरनाक पाणी पडतं पण तिथे. सो गुड मॉर्निंग, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो माथेरान आणि लोणावळ्याला फिरण्यासाठी आणि बघू शकतो तयारी झालेली आहे. आणि इकडे माझे पार्टनर सुद्धा आहेत एकटाच आणि दुसरी वाड्यामध्ये आहे. आता हेल्मेट घेतो, तयारी वगैरे केलेली आहे. माझी बॅग आणि हे हेल्मेट आणि इकडे पार्टनर आणि आता निघतो. भेटूया पुढे. हां पेट्रोल फुल करायला लावलंय. झूम करू मी जास्त. पुणे, खोपोली, कर्जत, नेरळ, माथेरान, मुरबाड. आता आम्ही पोहोचलो कुठे? बदलापूर. बदलापूरच्या पुढे ना काय गाव आहे? गोरेगावला पोहोचलो. तसेच रुपेशची आठवण आली आणि ह्या इथे पुढे इथे आम्ही इथे गेल्या वर्षी पण फोटो येऊन पाडलेले इथे. आणि आमच्या गावातच नांदगावात आमचे कपड्यांची हालत बघा कसे झालेले. हे बघा. हा हे बघा कपड्यांची हालत ही. आणि ह्यांचे पण बघा. आणि ह्याचे बघा. आणि केस बघा, केस किती खराब झालेत. एवढा वाईट रस्ता. आणि ह्या आम्ही 2 गाड्या घेऊन निघालेले आहेत. एक महेशची युनिकॉर्न आणि माझी NS. रात्री निघलेलो 3:10 घरून. आणि आता आम्ही किती किलोमीटर क्रॉस केलं? कम से कम 125 ते 26 किलोमीटर आम्ही आलेलो आहे तिकडे. केस पण वाईट झाले. आता फोटो काढतो आणि निघतो परत पुढे जाण्यासाठी. बघू, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आम्ही पोहोचलो काय रे वांगणीला. आणि आता आम्ही नाश्ता करायला थांबलेले आहे तिकडे. नाश्ता करतो आणि पुन्हा मग निघतो जाण्यासाठी. आता आम्ही पितो चाय मस्तपैकी गरम गरम. वडापाव खातो तिकडे वांगणीला. आता आम्ही पोहोचलो माथेरानच्या थोडं पुढे. आणि इकडे आम्हाला व्ह्यू बघायला भेटला. बघू शकता, तुम्हाला पण दाखवतो. काढतो तोपर्यंत. बघू शकता नजारा किती सुंदर आहे. इकडे धबधबा आहे हा बघा इकडे. आणि सुंदर असे धुके निघाले आहेत तिकडे बघा. आणि आम्ही आता पोहोचतो थोडे माथेरानच्या पुढे. आणि इकडे हे पार्टनर आहेत बघू शकता. आणि मी आणि राहुल आणि निलेश आणि एक महेश आणि एक पार्टनर आला नाही रुपेश. त्याला पर्सनल कामं खूप असतात. ब्लॉग बघेलच. भेटू पुढे.
बघू शकता आता आम्ही पोहोचलो लोणावळ्याला. सकाळी किती 3:10 निघलेलो आणि आता पोहोचलो. आणि हा दिसतो हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे. आणि इकडनं आम्ही आले असे खोपोलीवरनं खंडाळ्याच्या घाटाचा आनंद घेत आम्ही पोहोचलो लोणावळ्याच्या ब्रिजवरती. आणि राहुल, महेश आणि निलेश आणि मी असे आम्ही 4 जण आलेले आहेत. आणि हा आहे ट्रेनचा जाण्याचा रस्ता. इकडे बोगदा आहे आणि हा फेमस रस्ता कोणत्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल. हा व्हिडिओमध्ये कोणी ना कोणी जे येतात ते सर्व दाखवतातच. आता भेटूया पुढे आपण सर्वजण. तुम्हाला पण पुढचं दाखवतो काय आहे कसं आहे सर्व. भेटूया पुढे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे बघू शकता. खूपच गर्दी असते परंतु आज दिसली नाही गर्दी एवढी. आणि बघू शकता इकडे ब्रिज बांधायला लावलेला आहे. एकदम खूप मोठा असा दिसतो. आता बघू झाल्यानंतर. आणि इकडे डोंगर आहे आणि इथून ट्रेन येते. बोगदा येते बोगदा बघा. आणि इकडनं जाते असा एक्सप्रेस वे. बघू शकता ट्रेन आली आता. हे इकडनं दिसते ट्रेन. हे बघा ट्रेन आली. ट्रेन बघू शकता. हे बघा ट्रेन आहे. बोगदातून आली. खंडाळा घाटातून आता जातो. फोटो पाडायला थांबलेला बघू शकता. हा खंडाळा घाट. आणि हे आमच्या 2 गाड्या आहे. माझी NS आणि हे महेश युनिकॉर्न. 2 गाड्या घेऊन आलेले. पहिले आम्ही आलेलो तर ह्या 2 गाड्यावरती तिघे आलेलो 6 जण. आणि थोडे पुढे गेला तर ह्याने गाडी ठोकवलेली ही ती अजून आम्हाला आठवण आहे. त्यानंतर खूप इकडे आठवणी होते. आणि एक आमचा दोस्त जो की टिंब आहे तो आज आला नाही. जास्त पैसे कमावण्यामध्ये बिझी. भेटूया पुढे. आता चाललो आम्ही एकवीर आईच्या दर्शनासाठी. तुम्हाला दाखवतो पुढे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघू शकता खंडाळा येथील फेमस असे बोगदे 2 हे बघू शकता. हे बघा इकडे आहेत खंडाळा येथील फेमस 2 बोगदे जे की जो एकविराला येतो तो कोणी पण दाखवतो. त्याच्यामध्ये हे 2 बोगदे आहेत ते. आणि आता चाललो एकविरा आईच्या दर्शनासाठी. भेटूया पुढे. बघू शकता सुंदर असा इकडे धबधबा आहे. हा बघा खतरनाक पाणी पडतं पण तिथे जायला रस्ता नाही मिळत नाहीतर गेलो असतो. आणि हे इकडे पण आहे दोन्ही बाजून. आणि इथून ट्रेन जाते. हा फेमस खूप तुम्ही रील बघितले असतील ह्याचे. हा इकडे आहे बघा. हा ह्याचे खूप रील बघितले असतील. ते आहे ते. आणि आता जातो पुढे. बघूया इकडे पण गाव आहे ते. थोडंसं फोटो पाडतो आणि मग जातो पुढे. तुम्हाला पण दाखवतो.